जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री, त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा मी 384 जनतेचा आमदार. हे 384 जनतेच्या मतदानासाठी नाही का बऱ्याच लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे ना. मतदान तर झालं आहे, पण त्याच्यामध्ये काही पत्रकारांनी पण मला खूप सहकार्य केलेलं आहे. माझ्या बातम्या वगैरे फुकट लावलेल्या आहेत. तर त्यांना पण मी सांगू इच्छितो की बाबा तुमचा पण खारीचा वाटा आहे, जो तुम्ही मला हे जे ग्रह धरतंय. आणि तुमच्या ह्या खारीच्या वाट्यामुळे मी आज नेहमी बोलत असतो का 384 जनतेचा आमदार. हां, आता काल आहे ना, काय झालं सकाळचं स्वप्न खरं असतं. मला स्वप्न खरं वाटलं आणि ते पाहण्यासाठी आलो. ते आता बघूया स्वप्न खरं झालं आहे की नाही. ते जो 2,34,00,000चा निधी पास केलेला आहे काळू नदीच्या इथे, जी आपली स्मशानभूमी आहे जुनी, ती पूर्णपणे चेंज करणार आणि 2,34,00,000मध्ये ह्या ठिकाणी मोठी हे बनणार. इलेक्ट्रिक इथं बसणार नाही, कारण का जागा शॉर्टेज आहे असं सांगितलं गेलं आहे. आता आपण ती स्मशानभूमी बनली की नाही ते पाहूया. आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आपण चर्चा पण करू. हे स्मशानात आलं ना तर मला एक 10वीचा धडा आठवतो, स्मशानातील सोनं. काही कल्पना नाही अजून तर काही. अरे बापरे, एक ठेवलेली आहे चिता, जेणेकरून आल्यानंतर थांबलं नाही पाहिजे अंत्यविधीचं काम. मोठं कंपाऊंड होणार आहे. ते पूर्ण जी जागा आहे त्या जागेचं मोठं कंपाऊंड बनवणार आहे. वॉल कंपाऊंड येईल मोठी. आणि तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो का ह्या निधीसाठी कोणत्याही मंत्र्यासंत्र्याचा निधी नाही. हा जो निधी आहे हा 5 स्मशानभूमीच्या अंतर्गत आपण मागितलेला आहे की नाही. आधारवाडीचं एक आहे, बापगावची, आणि परत विठ्ठलवाडीच्या इथले तिथे पण आपण लावी बघा. विठ्ठलवाडीची मजबूत चाललेली आहे होती, ते काम अजून चालूच आहे. आणि त्याचबरोबर आणखीन 2 आहेत, त्यांची नावं आता मी लिहिलेली आहेत पण ती विसरलो. हे तोंडपाठ होते. सर्व बनणार आहे एकदम मस्तपैकी. ते 2 चिता टेम्पररी तसं बनवलंय ते. पण पाऊस आहे ना, पावसाने जरा ह्या वेळेस आहे ना, माझी जी काम आहेत ना ती जरा पावसाने थोडी गोची केली, थोडी स्लो चालू आहेत. मे महिन्यात जर पाऊस चालू झाला ना त्यामुळे जरा हे असं झालेलं आहे. तर मला जे स्वप्न पडलं होतं ते स्वप्न काय ते काय बाळा जे स्वप्न खरं व्हायला टाईम लागेल अजून ना. RCC काम होणार आहे. आपण ह्या स्मशानीचं आर्किटेक्चर कोण आहे त्याला पण भेटणार आहोत, आणि कशा टाईपमध्ये तुम्ही ते स्ट्रक्चर उभं करणार आहे याचं पण है ना. स्मशानातलं सोनं जसं तो धडा होता, आता आहे की नाही माहिती नाही आहे, पण त्या पद्धतीने स्मशानातली स्ट्रक्चर हे कसं आहे आणि ह्या ठिकाणी काय काय मटेरियल लागणार, काय काय सुविधा दिल्या जातील हे पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आपण ते पाहूया.
आणि या स्मशानासाठी मी स्पेशली थँक्स बोलू इच्छितो अनिता पाटील जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी पाठपुरावा केला आहे। सकाळी 6 वाजता त्यांना इथून फोन लावला होता। त्यानंतर जगदीश कोरे आणि सगळ्यात मोठा खारीचा वाटा म्हणजे भगतसिंग राजपूत यांचे मी मनापासून आभार मानतो का त्यांनी इंद्रानगर स्मशानभूमीसाठी 18 लाखाचा निधी दिला आणि गणपती मंदिरच्या स्मशानभूमीसाठी 2,34,00,000चा निधी दिला। नमस्कार, काम चालू कसं आहे ते पाहता ना? आलो, जाऊन आलो, या बघूया आपण। फोन येतोय, खडी जरा पुढपर्यंत गेली असं बरं झालं असतं ना, आणि पावसाने लय गोळ झालाय हा ना। हा, जेसीबी अडकणार तिथे थोडं जरी इथून जरी जेसीबी गेला ना, तर हे बघा इथून चालत चालत गेलो ना, ही माती चिकट आहे ना, इमर्जन्सी केल्या का ते? हा, कारण हा इथे व्यवस्थित काम करणार। इथं टेम्पोररी तिथं केलं ठेवलं, बरं झालं। पण ते इथं जर आता खडी चांगली टाकली ना, पण आता जेसीबी घुसवला ना दादा, जेसीबी अडकणार नाही, आता नाही टाकायचं नाही ना, अजून पुढं टाकायचं, पुढं टाकायचं आहे ना। हे जर आपल्याला याच्यावर डांबर टाकायला लावू का? मग डांबर टाकणार, डांबर टाकूया म्हणजे कसं लागणार नाही खडे, डांबर टाकते पुढं चिखल आहे तिथपर्यंत। काम थांबलाय ना, ते काम इथे चालू झालं। नाही, पावसाला तुम्ही काही बोलू शकत नाही, आहे की नाही? पावसाला तुम्ही काही बोलू शकत नाही, पण 2,34,00,000चा आपण पूर्ण वापर करून घेणार। अशी वॉल कंपाऊंड वरून ना, तिकडनं त्या बाजूने, त्या बाजूने तशी ते इकडे झालेलं आहे, त्या बाजूचं आहे, एक खालचं आहे, खालचं येते। ओके, आपण इथे झाडं लावलेले आहेत, पलीकडे पण झाडं वगैरे मस्त लागलेत। बाकी बदल होतोय की नाही, है ना? होतोय ना। कालच मी ते अभिकार बात करते म्हणून काय दिसतच ना, तेवढं आहेत ना, तुमची बात नेहमी करतो आम्ही, करतो ना, चांगले, छान छान छान, चांगलं काम करतो, तेवढी सेवा करते। सेवा आपल्याला काय करायचंय, कधीतरी मी पण इथे येणार की नाही? मग येणार, मग सगळ्यांना जायचं। मी इथं 200-300 करोडची प्रॉपर्टी आहे का, त्याला चालताना बघितलंय मी। त्याची प्रॉपर्टी 200 कोटी आहे, 300 कोटी आहे, 1000 कोटी असेल, काय इथं जायचं, इथं जायचंय, आहे की नाही? आणि तो घेऊन पण नाही गेला प्रॉपर्टी। काही लोकांचे 150 एकर जमीन आहे, ते नाही घेऊन गेला तो, शेवटी इथंच येऊन जाळलं। हा, इथं जायचंय, चालतंय, धन्यवाद। मला फोन येऊ राहिलाय, समस्या हा, पाठपुरावा चालू राहणार आहे। धन्यवाद।